ही नाकपुडी आहे, हे त्याचे डोळे आहेत आणि हे त्याचे ओठ आहेत. मंडळी नमस्कार. हे बघा, आम्ही आता इकडे ह्या नदीवरती आत्ता पोहायला आलो होतो आणि आपला सल्लाउद्दीन मामा जो आहे तो इकडे आपला JCBचं काम करत होता. तर तुम्हाला मी जस्ट एक रेफरन्स म्हणून, हा आपला मोठा JCB आहे आणि JCBच्या म्हणजे आभाच्या हातामध्ये ते शेवटचं टोके, रमाकडे मधलं टोके आणि माझ्याकडे पुढचं टोके. हा ऑलमोस्ट इथपर्यंत असा एवढा मोठा हा तुम्हाला दिसते. माझ्या हाताने कात मिळालेली आहे. हे बघा इकडे. तर मंडळी हे बघा, ही जी आहे ह्याला कात असे म्हणतात. आपल्यापैकी अनेक जणांनी अशी कात कुठे ना कुठेतरी पाहिली असेल. तुम्ही जर का वॉकला गेला असाल किंवा कधी कोणत्या जंगलात फेरफटका मारला असाल तर ही सापाच्या वरची कात आहे. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की सापाचं कातड आहे. तर हे काय सापाचं कातडं वगैरे नाही आहे. आणि ही जी कात आहे ही त्याच्या साईजवरनं आपल्याला समजू शकतं. ही जवळजवळ एक 8 ते 9 फुटापर्यंत असेल. त्याच्यामुळे ही धामणीची काच आहे. धामण म्हणजे रॅट स्नेक. तर ही रॅट स्नेकची आपल्या इकडचा सगळ्यात म्हणजे अजगर वगैरे ह्याच्या सोडला तर त्याच्यानंतर सगळ्यात मोठा आणि सगळ्यात कॉमन दिसणारा साप म्हणजे रॅट स्नेक. आणि धामण तो शेतकऱ्याचा अत्यंत जवळचा मित्र आहे, कारण तो भरपूर प्रमाणामध्ये उंदीर खातो. म्हणूनच त्याला रॅट स्नेक असं म्हणतात. अगदी त्याचं प्युअर पहिलं खाणं हे त्याचं उंदीर आणि घूस ही असते. तर ही जी आहे ही कात जी असते ही काय त्याची कातडी नसते. हे त्याच्या अंगावरची घाण असते. जसं आपण माणसं जेव्हा आपल्या अंगावरती सुद्धा आपण जर का दररोज म्हणजे आपण कधी आपल्याला माहिती आहे की थंडीच्या दिवसांमध्ये आपण असं केलं तर आपल्या म्हणजे जेव्हा आपली त्वचा फाटते ते आणि आपण असं केलं की त्वचेचे आपले असे वरती असे छोटे तुषार उडतात. असे थोडीशी अशी धूळ उडल्यासारखी होते आपल्या स्किनची. तशाच प्रकारे म्हणजे आपली कात एक प्रकारे आपलं शरीर कात टाकत असतं. जेव्हा आपली त्वचा फाटते जेव्हा आपण म्हणतो तशाच प्रकारे आपण जर का दररोज आंघोळ करतो तेव्हा आपल्या अंगावरच्या अनेक डेड सेल्स निघून जातात. आणि हे सुद्धा जे आहे हे त्या सापाच्या कातडीवरचे डेड सेल्स आहेत. आणि हे अनेक म्हणजे वर्षातून 2-3 वेळा हे साप असे कात टाकतात. कात टाकल्यानंतर एकदम तुकतुकीत अशी त्यांची त्वचा दिसते. एकदम स्वच्छ सुंदर असे ते खूप छान असे ते साप दिसतात. आणि हे कात टाकण्याच्या अगोदर ते डल झालेले असतात. ही कात टाकताना तुम्हाला असं दिसतंय की हे बघा, अगदी ह्याच्या डोळ्यावरची सुद्धा कात टाकलेली आहे. दिसते का तुला रमा? एकदम पुढे पडशील ना आभा तिकडे. हे बघा त्याचे डोळे पण आहेत. डोळ्यावरचं म्हणजे इमॅजिन करा त्याच्या डोळ्यावरती सुद्धा असं पांढरं मोतीबिंदूसारखं आलेलं असेल आणि ते कात टाकल्यानंतर तो पूर्णपणे त्याचा डोळासुद्धा मोकळा झाला असेल. तुम्हाला दिसत असेल त्याचा डोळा, त्याचा अगदी हा ओठ तुम्हाला दिसते तुला? हे बघ एकदम नाकपुड्या पण त्याच्या आहेत. हे बघा ही नाकपुडी आहे, हे त्याचे डोळे आहेत आणि हे त्याचे ओठ आहेत. हे त्याच्यावरचं जे काय त्याचे जे हे एक्झॅक्टली असेच त्याला मार्किंग असणार आहेत. आणि प्रत्येक सापावरचं हे जे असतात त्याचे जे वरचे जे म्हणजे किती लाखो समजा आपल्याकडे कर्जत तालुक्यामध्ये धामणी असतील तर प्रत्येक धामणीचे हे जे स्पॉट्स असतात ते युनिक असतात. हे युनिक स्पॉट्स तसेच्या तसे त्याला बाहेर येतात. आणि आपल्याकडे अनेक वेगवेगळे प्राणी जे आहेत ते असे कात टाकलेले तुम्हाला दिसतात. आपल्या तलावांमध्ये आपल्या ज्या कोलंब्या आहेत त्या कोलंब्यासुद्धा कात टाकतात. कात टाकल्यानंतर कोलंब्या, खेकडे हे सुद्धा पूर्ण त्यांच्या शरीराचं अगदी डोळे शेवटच्या मिशीपासून सगळं कात टाकतात. आपल्या इकडे जो इग्वाना आहे तर इग्वानाचं सुद्धा तुम्हाला दिसेल. कधी जर का तुम्ही इकडे आलात आणि इग्वानाला हात लावला असेल तर इग्वानालासुद्धा त्याच्या पाठीवरचे असे वेगवेगळे जिथे कात काढणं अवघड आहे. आपली माणसं त्याचं सगळं हे काढत असतात पण त्याची पण अशी कात अशी निघू शकते. अशी तुम्ही आपण अशी काढली त्याला साफ करताना त्याच्या पाठीवरचे जे त्याचे नांगे हे असतात असे दाते असतात त्याच्यावरनं सुद्धा कात निघते. असे अनेक म्हणजे काही किडे असतात. किडेसुद्धा आपल्याला दिसतात काही जे झाडांवरती त्यांची कात सोडून निघून जातात. असे बरेच निसर्गामधले जे प्राणी जे आहेत ते कात टाकतात. आणि हे अत्यंत विशेष आहे की हे किती इंटॅक्ट किती व्यवस्थित दिसते. जसं की काही साप असे असतात जे पट्टेरी असतात ज्यांना म्हणजे समजा घोणस असतो. क्यूट आहे, सुंदर आहे ना एकदम. काही जे हे असतात हे आपले जसं घोणस वगैरे असतो त्या घोणसाला अंगावर पट्टे असतात तर ते पट्टेसुद्धा म्हणजे असे पॅचेस असतात ते पॅचेससुद्धा आपल्याला त्याचे जे डाग आहेत ते सुद्धा त्याच्यावरती उमटलेले असतात. ही जी कात असते आपल्या नखाचं जसं मटेरियल असतं कॅरेटिन असं म्हणतात तसंच सापाची ही जी स्किन आहे हे जे स्केल सगळे जे आहेत वेगवेगळे त्यालासुद्धा कॅरेटिन असंच म्हणतात. कॅरेटिनचाच हा भाग आहे. आणि त्याच्यामध्ये काही नसतं म्हणजे त्याच्यामध्ये काही जीवनसत्व किंवा काही खायला काही असेल का नाही माहीत नाही मला. पण आपल्या इकडचे ज्या ह्या असतात म्हणजे कोलंब्या ज्या असतात त्या कोलंब्या जेव्हा त्याची कात टाकतात पाण्यामध्ये तेव्हा ते डेफिनेटली कारण ते एकदम ह्या झालेले असतात शांत झालेले असतात. ते जास्त हालचाल करत नाहीत आणि त्या मंद झालेल्या असतात. ते सगळ्यात व्हल्नरेबल असतात. कोणीही त्यांना येऊन खाऊ शकतं. त्यावेळेला ती त्यांचीच जी कात आहे ती कात खाऊन टाकतात. त्यांची जी कात आहे पडलेली कात पाण्यामधली ती खाऊन टाकतात. ते पहिले ती खातात आणि त्यांचं
शरीरातलं जे वेगवेगळ्या प्रकारची काही थोडीफार जीवनसत्व जे ती वाढवतात आणि मग ते नंतर मग त्यांचा पुढचा प्रवास चालू करतात. पण त्यावेळेला जनरली बाकीचे जे हे असतात जेव्हा ते एकदा कात टाकतात तेव्हा त्यांचा वास संपूर्ण पाण्यात दरवळलेला असतो आणि त्यांना इतर जे प्रेडेटर्स असतात, साप असतात, इतर मोठे मासे असतात, इतर कोलंब्याज असतात, ते त्यांना खाऊन टाकू शकतात. सो अशा प्रकारे हे असतात. त्याच्याबरोबर जेव्हा हे साप जेव्हा कात टाकतात ते कात का टाकतात तर एक सगळ्यात महत्त्वाचं रिझन असं की ते साईजनी मोठे होत असतात. जर का हा सापाने आत्ता कात टाकली आणि सोड रमा, हा जो साप आहे हा समजा आता 9-10 फुटाचा जर का हा साप असेल तर हा साप जेव्हा 2-3 इंचांनी वाढणार असतो तेव्हा हा साप कात टाकतो. त्याच्यामुळे तुम्ही इमॅजिन करू शकता की हा साप किती अजून मोठा होणार आहे. तर एक तर त्याची ग्रोथ हा त्याचा एक महत्त्वाचा रिझन असतो. दुसरं म्हणजे यांच्या अंगावर सुद्धा पॅरासाईट्स असतात, गोचिड्या असतात, त्यांच्या अंगावरती वेगवेगळे किडा, पिसवांसारखे काही किडे असतात ते त्यांच्या अंगावरती असू शकतात आणि त्यांचंसुद्धा हे कात टाकल्यामुळे हे सगळे आजूबाजूला सगळे जे किडे, पिसवा, गोचिड्या जे असतात ते सगळ्या पडून जातात. त्याचबरोबर त्यांना काही जखम झालेली असेल तर ती जखमसुद्धा त्याच्याने जरा भरायला सोपी होते आणि ते खूप सुंदर दिसतात, खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात. जर का साप आपल्या समोर जर का तुम्ही माझ्या कोणत्या व्हिडिओमध्ये साप बघितला असेल तर तो जेवढा सुंदर दिसत असेल तर त्याच्यापेक्षा 4 पट 5 पट तो सुंदर दिसतो जर का त्यांनी रिसेंटली कात टाकलेली असेल. तर त्याचे सगळे जे रंग आहेत ते त्याच्यामुळे असे भरपूर उभारून आलेले असतात आणि अशा कात आपल्याकडे मिळणं हे एक चांगल्या इकोसिस्टीमचं सुद्धा एक उदाहरण आहे. जनरली बांबूंच्या मध्ये तिथे पलीकडे ही बांबू जे आहेत त्या बांबूंमध्ये आपल्या अख्ख्या या नदीच्या आजूबाजूला आपल्या इकडे कडक बांबू जिकडे तिकडे लावलेला आहे ज्याच्यामुळे आपल्या इकडे पुराचं संरक्षण होतं. तर ह्या बांबूंच्या मध्ये साप आतमध्ये जातात आणि स्वतःची कारण त्यांना स्वतःचे काही नखबिखं काही नसतात, ते कशाला स्वतःला काढू शकतात. तर ते अशा वेळेला अशा कोणत्या तरी बांबूमध्ये, कोणत्या तरी झुडपामध्ये, दगडांच्या मध्ये जाऊन असं आतमध्ये जाऊन ती स्वतःची कात जी ती काढून घेतात आणि ही अशी एकदम इंटॅक्ट कात मिळणं खूप कठीण असतं. ही कात आपण अशीच ठेवून देऊ. तुम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये जर का सगुणा बागेमध्ये आलात तर तुम्हाला ही कात बघता येईल, तुम्हाला पाहिजे तर घरी घेऊन जाता येईल, तुम्हाला पाहिजे तर तुमच्या स्कूलमध्ये देता येईल किंवा तुमच्या कुठच्या एखाद्या लॅबमध्ये पाहिजे तर लॅबमध्ये देता येईल. अशा प्रकारे ही कात जी असते ही अशी एवढी इंटॅक्ट मिळणं जरा कठीण आहे. ही पण थोडीफार कुठे कुठे असं तुटले बिटलेली आहे पण तरीसुद्धा हे खूप चांगलं इंटॅक्ट असं मोठं स्पेसिमेन आहे. जे आभार आम्हाला मिळालं ते आपण आता घरी घेऊन जाऊ आणि ठेवून देऊ. तुमच्यासारखे कोणी पाहुणे आले तर आपण त्यांनाही दाखवू किंवा घेऊन जायला देऊ. धन्यवाद मंडळी, भेटू आपण लवकरच सगुणा बागेमध्ये.